पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा तालुक्यात सध्या अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर लाकूड वाहतूक होत असून सुद्धा फॉरेस्ट विभाग आणि तहसील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची समाजामध्ये चर्चा होतीये। या सर्व प्रकारांमुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। यांचा थेट परिणाम आंबा, चिंच, जांभूळ, बोर आदी फळ झाडांची विनापरवाना मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे। यासोबतच काही व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या लाकडाची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। ही वाहतूक अनेकदा चेकपोस्ट टाळून इतर मार्गाने केली जात असून काही लाकड औद्योगिक वसाहतींमध्ये बॉयलरसाठी फळ झाडाची लाकडं पुरवली जात असल्याची शक्यता व्यक्त होतीये। या प्रकारांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत। परिणामी वन्य प्राणी गावाकडे वळत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान उमरगा येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अस्तित्वात असूनही या गंभीर बाबीकडे अपेक्षित लक्ष दिलं जात नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येते। या संदर्भात प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत, त्या अशा: अवैध वृक्षतोडीवर तात्काळ बंदी घालावी, संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करावी, बेकायदेशीर लाकूड वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, घरगुती गॅस टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र लोकविकास मंच युवा कार्यकारिणीच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी निखिल वाघ, व्यापारी दिनेश बिराजदार, उमेश अबचाने, संगीत लवटे, आकाश मोरे, धीरज कांबळे, विजय टाकले, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।